सलामीची जोडी खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मना पाहायला मिळेल। पहिला ट्रम्प कार्ड एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवरती। सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल। फलंदाज सुजित पाटील आणि क्रिश कोपरकर ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमना शुभेच्छा। ऑफिशियल अंपायर्स देखील सज्ज असे टाइम अलर्ट त्याच्यामुळे वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल। वेलकम उत्साहने टीम लक्ष द्या। यस मॅचला आपण सुरुवात करूया। तिसरी मॅच आपण या स्पर्धेची एन्जॉय करतो। तिसरा सामना जिथे टॉस जिंकला उत्साहने टीमने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। सागर पाटील चा मुख्य ड्रम कार्ड पहिला पेवलचा षटक पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार। पहिलाच बॉल हलक्यातनं पुश करण्याचा प्रयत्न होता जिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि पहिलाच बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळता। समोर फलंदाज पहिला सुजित पाटील आणि क्रिश कोपरकर ही सलामीची जोडी आहे। सेकंड बॉल फिल्डिंगची रचना थोडस चेंज करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करत असताना सागर पाटीलचा मुख्य ट्रम्प कार्ड एक अष्टपैलू खेळाडू। सेकंड बॉल प्रहार केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये पकडला जाईल। संपलाय सुजित पाटीलचा केला पहिला धक्का। बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला। संगीत श्री छत्रपती ट्रॉफी 2025 चा भव्य दिव्य सोहळा आणि आताच नुकतंच आगमन झाले आदरणीय सन्माननीय पेंदर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय मनोजजी नेरुलकर त्यानंतर राजेजी नेरुलकर मुख्य मंचकावरती आहेत। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। मनोज राजे देखील या ठिकाणी आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। श्रीकांत राजे मॅचचा आनंद घेतात। अनिलजी राजे आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत। सर्व अतिथीगणांचं आम्ही मंचकावरती हार्दिक स्वागत करतो। भरपूर चांगली स्पर्धा। पहिला विकेट गमावला सुजित पाटीलची विकेट मैदानातून बाहेर झाली आणि पहिला धक्का जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला। नवीन फलंदाज विश्वास पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला। विश्वास पाटील आणि क्रिश कोपरकर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती। सागर पाटीलला यश मिळाला आणि पहिला धक्का पेंदर टीमला। पुढचा बॉल गोलंदाज तयार सागर पाटील समोर विश्वास हा देखील फटका बसलाय। शॉट बॅकवर कव्हरलेला आहे क्षेत्ररक्षक जिथे पकडला झेल करण संपला विश्वास पाटीलचा खेळ सलग बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला। श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे मानाची श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे। धन्यवाद। आमचे रवी बडवी यावं मंचकावरती आपले हार्दिक स्वागत आहे। अथर्व भोईर या ठिकाणी आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। राजेश नेरुकर म्हटलं तर आमचे अजय शेठ पाटील यांचे ते साडो आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। यस ओव्हर टू मंगेश पारीख। थँक्यू साई। तर चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज सागर पाटीलचं मुख्य ट्रम्प कार्ड आणि वार करते सध्या अगेन्स्ट केणाऱ्या जीवा 11 गावदेवी पेंदर संघावरती। चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये जिथे 2 धक्के संघावरती थोडस प्रेशर निर्माण केलंय जीवा 11 पेंदर संघावरती। आता सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झालाय समाधान भोईर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। चांगला खेळ साकारावा लागेल। ऑन हॅट्रिक गोलंदाज सागर पाटील अगदी वेगवान बॉल होता थोडासा शरीरापासून दूर ही गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सागर पाटील हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळता। प्रेशर निर्माण केलंय सध्या वेलकम उत्साहने टीमला अगेन्स्ट केलेल्या पेंदर संघावरती। धाबींसाठी आता संघर्ष करावा लागते। 2 विकेट गमावल्यात। पूर्णपणे मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झाला आणि मनोवैज्ञानिक दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला। प्रहार करण्याचा प्रयत्न पाठच्या रडारमध्ये चेंडू आला नाही। बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा देखील तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळता। समाधान भोईरला पूर्णपणे शांत ठेवला आणि पलकावरती अद्याप अकाउंट ओपन झालं नाही। बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर टीमचा
5 बॉल निर्धाव फेकलेत. कमालीची गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा आणि भेदक मारे करत असताना गोलंदाज सागर पाटील. अंतिम बॉल देखील तुम्हाला इथे मात्र निर्धाव पाहायला मिळतं. 5 विकेट मेडल षटक सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. दमदार गोलंदाजी चांगली सुरुवात करून दिली ते मात्र गोलंदाज सागर पाटीलला स्वर्गीय हरिमडवी प्रतिष्ठा वेलकम. उत्साही टीमसाठी पहिला षटक साई आपण विचार केला तर अगदी मेडल षटक ज्याच्यामध्ये 2 विकेट आपण सागर पाटीलच्या अकाउंट मध्ये पाहिल्या. तर एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी या स्पर्धेतील श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मधली ही पहिली मेडल षटक. जोरदार टाळ्या सागरसाठी. आयोजक आमचे पॉवरफुल कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील. होऊ दे ट्रॉफी सक्सेसफुल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल. संतोष पाटील, दीपक शेठ पाटील, यवन जोडी त्यांची. ट्रॉफी श्री गणेश मित्र मंडल तलोज मजकूर गावाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघाय हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघाय हो मानाची. टँगडेचं अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग आपण पहिला षटक दमदार राहिला तो मात्र स्वर्गीय हरिमडवी प्रतिष्ठा वेलकम उत्साही टीमसाठी. जिथे आपण पाहिलं तर अगदी मेडल षटक फेकला गोलंदाज सागर पाटीलला आणि त्या षटकामध्ये 2 धक्के पेंदर टीमला दिलेत. पहा इथे मात्र अगदी चांगली जर्सी परिधान करून खरं तर संघ खेळतोय तो मात्र उत्साहने. आणि ही जर्सी खरं तर ज्यांनी स्पॉन्सर केले ते फेकला गोलंदाज विशाल पाटीलला. चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये अध्यापिक आपण विचार केला तर धाबेसाठी प्रतीक्षा करतोय. चिवा इलेवा पेंदर संघ चेंडू हवेमध्ये. ओ चुकी झाली, कॉल झाले नाही. चिते जीवनदान दिला फलंदाजाला आणि या मॅच मध्ये सध्या शुभ संकेत राहील पेंदर टीम साठी. या बॉलवरती धावाला 3-3च्या मदतीनं अकाउंट ओपन झालं. संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज क्रिश कोपरकरनं. 2 क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडंसं योग्य तो कॉल झालं नाही आणि त्याच्या कारणास्तव त्याचा बेनिफिट मिळाला सध्या क्रिश कोपरकरला. आणि जिथे 3 धावा नक्की चिवा 11 गाबोदेबी पेंदर टीमला. अकाउंट आता ओपन झाला. मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय पेंदर संघ. किमान 5 षटकामध्ये तुम्हाला 50+55 ते 60 धावा लक्ष सेट करावं लागेल. आणि त्याच्यासाठी जर हा लक्ष सेट करायचं ना तर समाधान भोईरला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती स्थळ टोकावं लागेल. मात्र तशा रीतीने खेळ राहील की या मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर क्रिएट करून ठेवईल गोलंदाजी करत असताना वेलकम उसाटने. फिल्डिंगची विरचना चेंज केला विकेटसाठी झाले रचण्याचा प्रयत्न सध्या करतो मॅच मध्ये वेलकम उसाटने. सेकंड षटक फेकत असताना विशाल पाटील दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला वेलकम उसाटे टीमनं. वेगवान बॉल होता, थोडस दिशा देण्याचा काम बॅकवर्स कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होईल. चिते मिलतीच्या ठोकला फलंदाज समाधान भोईरनं हा चौकार. जबरदस्त संगीत नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. ही शिकवण इंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेने आम्हाला दिली 1681. आणि आज 16 जानेवारी 1681 रोजी शिवशंभू राजांचा स्वराज्याभिषेक झाला. आज तो सोन्याचा दिवस आणि आज या सोन्याच्या दिवसामध्ये सुंदर संगीत डीजे मास्टर तुमचं मी कौतुक करेन. थोडस धावगतीला आता वेग देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय समाधान भोईर. हो जड मध्ये फेकला. लेट लाईन चांगली होती. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हा डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. जिथे सिंगल आले एका दाब्याला प्राधान्य, एका दाब्यानं संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. 5 विचार केला. पहिलं षटक अगदी विकेट मेडल षटक राहिलं. सागर पाटीलला चांगली सुरुवात करून दिली वेलकम उसांडी टीमला. त्याच्यानंतर विशाल पाटील वरती जबाबदारी दिली आणि त्याने देखील चांगली गोलंदाजी सध्या तरी मी साकारल्या ते मात्र वेलकम उसांडी टीमसाठी. स्ट्राईक वरती फलंदाज क्रिश कोपरकर इन ऍक्शन मध्ये सध्या ऑन स्ट्राईक वरती तयार झाला. ताब्यासाठी संघर्ष करावा लागेल. सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं हे गरजेचं आहे मॅच मध्ये.
हा प्रकार होता इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा चांगला फटका पंचांचा इशारा येईल मल्तीच्या ठोकला एकटापा बाउन्स ओव्हर द रोप हा चौकार. पाच चांगली फलंदाजी करतात जिथे 2 धक्के लागल्या पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे प्रेशर होता. नक्कीच बॅटिंग करत असताना पेंदर संघावर त्यांना प्रेशर रिलीज करण्यासाठी मॅच मध्ये पार्टनरशिप करतोय सध्या क्रिश कोपरकरांना फलंदाज समाधान भोईर. पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रहार करण्याचा प्रयत्न हा देखील चांगला फटका टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चला प्रेक्षक वर्ग आपण पडद्यावरती पाय ठेवू नका. ज्या प्रेक्षकांना पडद्यावरती पाय ठेवलं त्याला विनंती करेन. यस थँक्यू सो मच प्रेक्षक आपण या स्पर्धेचे मुख्य केंद्रबिंदू आहेत आपलं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर संघ 2 बाद 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सारखी तलवार वापरून गेलाय मर्द छातीने संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेलाय. वाघनख्या वापरून अफजल खानाला पाडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन ज्याने देवाने झुकून मुजरा केलाय असा एकच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जाऊन गेलाय. जय शिवराय मित्रांनो. पहा लकी ड्रॉ साठी इथे 3 स्पोर्ट्स सायकल आहेत तर प्रत्येक खेळाडू वर्गाला आणि रसिकांना विनंती करेन की इथे लकी ड्रॉ आहे. आपण आपल्या नक्कीच नाव नोंदणी करा आणि लकी ड्रॉ मध्ये आपण चिठ्ठी टाका. निर्दोषी केनी नक्कीच शिवशक्ती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या 3 सायकली आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे. त्या दानशूर दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभारी आहोत. थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला संघ 13 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्यात. तर देखील मॅच मध्ये संघर्ष करत असताना क्रिश कोपरकर आज ओपनर आणि त्याला साथ देत असताना टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू समाधान भोईर ही जोडी खेळपट्टीवरती. या जोडीला चांगला खेळ करावा लागेल तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करू शकता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर प्रहार केला ऑफसाईडला बॉल लागलेलाय दिला तडाखा मतीसा टोकलाय क्रिश कोपरकरना षटकार. कोण म्हणतो रायगडाचा राजा. अरे मी म्हणतो ज्यादा अख्ख्या जगात गाजाबाजा तोच एकच माझा राजा शिवछत्रपती शिवाजी राजा. जय शिवराय. लकी ड्रॉ साठी पुन्हा एकदा आम्ही वारंवार विनंती करतोय खेळाडू वर्गांना की आपलं लकी ड्रॉ मध्ये आपल्याला नाव नोंदणी करा. सागरवरती प्रहार केला फलंदाज क्रिश कोपरकरना. गरजेचं होतं आणि तसाच खेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र पकडला जे क्षेत्ररक्षक होते भाया मात्रे. हा 3रा धक्का बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला फलंदाज क्रिश कोपरकर मैदानातून बाहेर. पण उलटा जरी वाजला तर जीवाशी होतो. जो जीवाशी लढून स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्याची आणि स्वराज्याची निर्मिती केली राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. पहिल्या बॉलवरती षटकाला सेकंड बॉलवरती लगेच पलटवार दिला गोलंदाज सागर पाटीलला जिथे 3रा धक्का बॅटिंग करत असताना पेंदर टीमला क्रिश कोपरकर मैदानातून बाहेर झाला. संघाची धावत संख्या पहिली संघ 19 या आकड्यावरती 30रा षटक मार्गस्थ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज कोपरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सागर प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजी केली सागर पाटीलला आणि त्याच्यामुळे तो सध्या सक्षमरित्या गोलंदाजी करत असताना चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतो आणि अगदी फिरकी करत असताना सध्या सागर पाटील डॉट चेंडू फेकला. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 19 आकड्यावरती. पुढचा बॉल आला ऑन द कार्पेट केला ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक आहेत
थोडंसं पम्बलिंग झालं, थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा लगेच फायदा उचलला. सध्या बॅटिंग करत असताना पेंदर टीमला जिथे 2 धाबा कंप्लीट केला, 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. हलवापणे प्रवास करत असताना मॅचमध्ये सध्या GY11 गावदेवी पेंदर संघ 21 या शुभांकावरती जाऊन पोहोचला. पंकज कोपरकर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देत असताना टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू समाधान भोईर अद्याप खेळपट्टीवरती आहे. मात्र तरी देखील धाब्यांसाठी संघर्ष करावा लागतो पेंदर टीमला. हा प्रकारचा थोडासा स्लोवर गतीचा बॉल फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. यस, कॉल योग्य झाला नाही, जिथे रनआउटचा शिकार झाला. पंकज कोपरकर हा लगेच 4था धक्का बॅटिंग करत असताना GY11 गावदेवी पेंदर टीमला. भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थानं कुशल नेतृत्व, उत्तुंग नेतृत्व असणारे निर्दोष शेटकेनी साहेबांचं थोड्याच वेळात मंचिकावरती आगमन होणार आहे. त्यांच्या माध्यमातून 3 स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉसाठी देण्यात आल्यात. आदरणीय सन्माननीय निर्दोष केनी साहेबांना मी विनंती करीन की आपण यावं मुख्य मंचिकावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती दुनियातील राजा माणूस मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आमच्या निर्दोष केनी साहेबांसाठी, प्रेक्षकांसाठी खास मेजबानी आहे. 5 चांगले दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगले योगदान या स्पर्धेमध्ये राहिला. आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार, सड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने पुश केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, कॉल योग्य नाही. तो का मॅच मध्ये सर तुमची थ्रो इथे नॉन स्ट्राइक एंड वरती असते तर कदाचित समाधानासाठी डोकं होता, मात्र तसं घडलं नाहीये. सेफ पॉपी स्क्रीन वरती पोहोचत या बॉलवरती सिंगल आली. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 18 चेंडूच्या अखेरीस 4 विकेट गमावत बॅटिंग करत असताना GY11 पेंदर टीमला संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. चला ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जा. चला तोपर्यंत संध्या ऐकूया एक सुमधुर संगीत. निरोजी केनी यांच्या माध्यमातून या 3 सायकल्स आपण पाहतोय. युवा शक्ती केंद्र अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे उत्तुंग नेतृत्व, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व निर्दोष केनी साहेबांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी 3 सायकल आहेत. प्रेक्षक तुम्हाला वारंवार विनंती करतो, लकी ड्रॉ मध्ये आपले नावे इथे नोंदणी करा. चला टॉस साठी पहिले इनिंग संपल्यानंतरच आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचे आहेत. मुठवाल टीमचे संघनायक आणि खोनी सी ईश्वर 11 खोनी संघ. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. अप्रतिम आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन आणि ट्रॉफीचं नावच आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 हा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नक्कीच ही ट्रॉफी आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर थँक्यू साई. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघ 22 आकड्यावरती समोर समाधान होईल. प्रार करावा लागेल. अगदी चांगला फटका ऑनसाइडला केला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा चौकार. 135 वारी असो कोणत्याही संघाचा असो 50 धावा जर वैयक्तिक ठोकल्या तर आदरणीय सन्माननीय दोस्ती दुनियातील राजा माणूस विलास शेठ घरत साहेबांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. आणि कोणताही खेळाडू असो 3 चेंडूवरती 3 षटकार ठोका किंवा 3 चेंडूवरती 3 विकेट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये
कार्यरत असणारे प्रवीण शेठ दलवी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. वरती पाहता निर्दोष शेठ केनी ज्यांच्या माध्यमातून 3 सायकल 3 दिवसामध्ये 3 लकी प्रेक्षक राहतील त्यांच्यासाठी आपण खरं तर स्पोर्ट्स सायकल पाहतोय. चांगला ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून एक दानशूर व्यक्तिमत्व ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. चांगलं आक्रमण करत असताना मॅच मध्ये समाधान मोहीर जिथे संघाला थोडंसं अडचणी खाली आला होता आणि अडचणीत आता सावरण्याचा प्रयत्न जिथे प्रेशर होता आणि प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न पेंदर टीम साठी समाधान बोईर करतो. बॅक टू द बॉल आपल्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू डीपला निघून चला तिथे क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी मॅच मध्ये कर्दनीकर राहील तो मात्र वेलकम उसळणी टीम साठी या देखील येतील 4 चौकार. पाच चांगला खेळ साकारता मॅच मध्ये जिथे 18 बॉल मध्ये अवघ्या आपण पाहिलं तर 22 धाबा जमा केल्या. त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ साकारता मैदानाच्या आतमध्ये समाधान बोईर हा देखील लॉंग लेगला निघून चाललाय 4 धाब्यांसाठी सलग बॅक टू बॅक. हा येईल दुसरा चौकार फलंदाज समाधान बोईरच्या बॅट मधून. किशोरजी म्हात्रे त्यानंतर देवदादा म्हात्रे उसाटणे जे या ठिकाणी जर आले असतील विनंती करीन आपण यावं. मॅचचा आनंद घेत असतील आमचे अजयजी भंडारी अनिकेत डोपरे असतील अनिलजी डोपरे असतील आणि आमचे प्रेम भंडारी मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आक्रमण केलं या ओव्हर मध्ये धाब्यांची लयलूट केली जाते फलंदाज समाधान भोईरच्या माध्यमातून जिथे 3 षटकामध्ये ब्रेक लावला आणि त्याच्यानंतर 61 पाय ठेवला. भरपूर चांगली बॅटिंग हलक्यात पुश केला ऑन साइडला अलाउन द कार्पेट हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षकात उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य फलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती 41 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जीवा 11 गावदेवी पेंदर पहिल्या 3 षटकामध्ये अवघ्या 22 होत्या. या षटकाचा विचार केला तर 5 बॉल मध्ये संकेतनं तब्बल 19 धाबा खर्च केला. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती फलंदाज रोहिदास पुईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आलाय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज या संकेत पाटील. हो वेगवान बॉल होता 50 वेग तिखा बाउन्स करण्याचा प्रयत्न शरीरा रगत हा बॉल डिलिव्हर केला आणि अंतिम बॉल फेकला डॉट जिथे 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 4 बाद 41 41 या आकड्यावरती जीवा 11 गावदेवी पेंदर. पाटील असतील युवराज पाटील आमचे महेश दादा पाटील असतील अजय पाटील अरुण पाटील अनिलजी राजे जगदीश महादे असतील आमचे भाऊ केनी सतीश केनी अतिश केनी सचिनजी केनी विपुल केनी राज पाटील अच्युत पाटील कामेश पाटील ऋषभ पाटील किशोर केनी आकाश पाटील आकाश काजले समाधान सोनावणे हर्षल सोनावणे रमेश सोनावणे संदीपजी राजे आकाश पाटील जयवंत पाटील या सर्वांची भरपूर मेहनत राहिली. या स्पर्धेमध्ये सर्वांचा मी विशेष आभारी आहोत. जबरदस्त स्पर्धा आणि सहयोग आमचे गडगे खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेतात आणि त्यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. सतत 5 दिवस त्यांची हजेरी उपस्थिती या ठिकाणी त्यांचं मनापासून आम्ही स्वागत व्यक्त करतोय. सर्वांच्या मेहनतीनं साकलेलं हे क्रीडांगण दिवस रात्र या स्पर्धेला एन्जॉय करताना तिसरी मॅच आज तिसरा दिवस रात्र या स्पर्धेचा पाहतोय. तिसरी मॅच जिथे एका साईडला जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्या संघासमोर फाईट करतोय संघ स्वर्गीय हरी मडवी प्रतिष्ठान वेलकम उसाटणे. या 2 संघांदरम्यान लढत पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 41 धावा फलकावर त्याला सध्या बॅटिंग करत असताना पेंदर टीमसाठी अद्याप शेवटचा षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बंटी मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये समोर फलंदाज पाहिले एक धाकड खेळाडू ज्यानं टाबेला सावरलाय. संकट मोचक खेळी पेंदर टीमसाठी साकारला असा टीमचा गुणवंत खेळाडू
नक्कीच समाधान भोईर इन ॲक्शन मध्ये 11 बॉल 25 धाब्यांची उपयुक्त खेळी सध्या तो साकारतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. बंटी मात्रे पहिलाच बॉल. थोडासा रिदम चुकला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचं रिदम तुमचं फुटवर्क हे महत्त्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होईल गोलंदाज बंटी मात्रे. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल स्लॉगरचं षटक म्हटलं तर त्या षटकामध्ये प्रतिप्रहार करत असता फलंदाज. मात्र अशा षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल बंटी मात्रेच्या माध्यमातून. यस पहिलाच बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांना दंडित घोषित केला. 80 वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना पेंदर 42 धाबा धाव पुस्तकावरती. मागील षटकाचा बेचा केला. तब्बल 19 धाबा खर्च केला संकेत पाटीलला आणि तिथून थोडासा धावेला वेग दिला बॅटिंग करत असताना पेंदर टीमला. समोर समाधान भोईर हो प्रार केला. पटका चांगला. सुपर सुपर सेब टुप्पर ठोकला समाधान भोईरनं हा ब्रँड षटकार. हॅलो चिक बघा प्रेक्षकांसाठी आज लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल देण्यात येणार आहे. सन्माननीय प्रल्हाद निर्दोदादा केणी यांच्या वतीनं प्रत्येक दिवशी आज उद्या आणि परवा या तिन्ही रात्री नक्कीच निर्दोजी केणी यांच्या वतीनं आज सायकल या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. दमदार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी सर्वांचे लाडके निर्दोजी केणी यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहताय जी लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली जाईल. बघा कोणत्या प्रेक्षकाला त्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी घ्यायचं असेल तर आमच्या समोर येते जिथे लकी ड्रॉ कुपन मिळतील आणि ते कुपन आपण त्या बॉक्स मध्ये टाकायचे. कोणताही खेळाडू असो किंवा प्रेक्षक असो सगळ्यांना त्यासाठी असेल ही लकी ड्रॉ. तर संघाची धावसंख्या पहिली संघ 49 या आकड्यावरती. समोर फलंदाज रोहिदास भोईर. तर याच दरम्यान इलाजी कालचीकर यांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतरची होणारी लढत मुठबल संघ क्रिकेट कॅप्टन उपस्थित राहिलेत. त्यानंतर कोणी संघ देखील उपस्थित राहिलेत. यानंतर आपण टॉस करणार आहोत. चला विनंती करेल इलाजी यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर 50 धाव पुस्तकावरती अद्यापिक 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर एक धाकड खेळाडूच्या वैयक्तिक 31 धाब्यांची उपयुक्त इनिंग साकारल्या आणि अद्यापिक स्थळ टोकून राहिल्या सध्या पेंदर टीम साठी फलंदाज समाधान भोईर. इन ॲक्शन मध्ये गोलंदाज या बंटी मात्रे. हा प्रॅकर होता. परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला अगदी सुगंधित करणार हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज बंटी मात्रेनं. इथे तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. समाधान भोईरला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये बंटी मात्रे. जिथे डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर पलकावरती. संघ 50 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सध्या पेंदर संघ. समोर एक धाकड खेळाडू इन ॲक्शन मध्ये समाधान भोईर. अवचड मध्ये फेकलाय. खोद काम केलं. ऑन साइडला केलंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार. थ्रो थोडीशी अचूक होती आणि त्याच्या कार्याचा 2 धावा कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता सध्या पेंदर संघ. या बॉलवरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघ 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अंतिम बॉल. तर या दरम्यान आमच्या तळोजा मस्कोचे दमदार व्यक्तिमत्व अण्णा राजे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं अर्थात आमचे सन्माननीय कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं स्वागत करूया. अंतिम बॉल गोलंदाज तयार बंटी मात्रे.
अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, व्यवस्थित बादच्या रडार मध्ये आले नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फसलाय, जिथे धक्का लागला. पाचवा पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जेव्हा 11 गावदेवी पेंदर टीमनं तब्बल 53 धावा जमा केल्या ना सेकंड सत्रामध्ये 54 धावाचं लक्ष. चला मनोज दादा नेरुकर आणि राजेशदादा नेरुकर या आपला सन्मान केला जाईल. मी विनंती केले आमचे लाडके आयोजक कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजांना की आपल्या शुभाचे सन्माननीय मनोजजी नेरुळकर आणि राजेश दादा नेरुळकर यांचा पण सन्मान करायचा आहे. आज स्पर्धेतला तिसरी रात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकूण 5 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा आज मात्र इथे तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. चला यानंतरची होणारी लढत चौथी अर्थात टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्यानंतर त्याला फाईट करेल कोणी संघ. कॅप्टन दोनिया टॉस केला जाणार या मॅचचा. खरं तर आता मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. व्यासपीठावरती आपण पाहतो मनोजदादा नेरुळकर आणि राजेश दादा नेरुळकर उपस्थित आहेत. बघा आमचे किशोर मात्रे आणि देवदास मात्रे उसाटणे आपण आला असाल तर आपल्याला स्पर्धेच्या वतीनं छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. ईश्वर 11 कोणी संघ स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ अशा प्रकारे संघ असेल. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होतात. टॉस केलं जाईल. खरं तर टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेल भारतीय जनता पार्टीचे दमदार तर मी टॉस साठी आमंत्रित करेल आमचे गुरुनाथ दादा मुंबईकर उपस्थित आहेत. त्यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभाचे मॅचचा टॉस करायचा आहे. खरं तर व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळते दमदार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी सर्वांचे लाडके निर्दोषजी केणी साहेब. खरं तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे, परंतु मित्र नेहमी कठीण काळात प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व, सातत्यानं गरीब लोकांसाठी मदत करणारे व्यक्तिमत्व, आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय निर्दोषजी केणी साहेब यांच्या वतीनं मित्र आज उद्या आणि परवा प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल आहे. टॉस झालाय. टॉस जिंकला ईश्वरी 11 कोणी संघ. कॅप्टन काय डिसिजन? फिल्डिंग. कोणी संघ फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. नेक्स्ट चौथी लढत ईश्वरी 11 कोणी विरुद्ध स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ यामध्ये होणारी लढत आहे. उमेददादा राजे यांचं उमेददादा केणी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. आज तिसरी रात्र आहे. चला रवी मडवी यांचा शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करतो. रवी या, भाऊ या, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. प्रत्येकाचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तर दादांना विनंती करेन कमलाकर शेठ पाटील. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक जो हमें ज्वाइंट हो चुके प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से, उन सभी का स्वागत करेंगे. आज है तीसरी रात. आज की रात हमारे दर्शकों के नाम शायद आज बहुत बेहतरीन मुकाबले होंगे, जहां पर बात करेंगे पहले राउंड का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं. आज पहला मुकाबला शानदार जीत हासिल की
जय गणेश व डांस टीम वाइल्ड कार्ड एंट्री मिली। पहला मुकाबला उन्होंने जीता। दूसरे मुकाबले में गांवदेवी तुर्बे टीम ने शानदार जीत हासिल की। और तीसरा मुकाबला मैदान के अंदर वेलकम उसाटने बनाम पेंदर के बीच ये मुकाबला है। पेंदर टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 53 और 54 रनों का लक्ष्य वेलकम उसाटने टीम के सामने। आज स्वर्गीय हरि मडवी प्रतिष्ठान वेलकम उसाटने आप देख रहे हैं। दूसरी तरफ जीवा 11 गांवदेवी पेंदर जिन्होंने 53 रन बनाए 54 रनों का टारगेट। और टारगेट का पीछा करने के लिए वेलकम उसाटने टीम की सलामी जोड़ी सागर पाटिल और विशाल पाटिल, दो ताकतवर खिलाड़ी मैदान के अंदर रवाना हो चुके हैं। प्रथमेश गेंदबाजी करेंगे पहले ओवर में। पावर सर्कल का पहला ओवर 5 ओवर का मुकाबला, 30 गेंदे 54 रनों का लक्ष्य। दोनों टीम को शुभकामनाएं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। गेम स्टार्ट, लेट्स प्ले। पहली गेंद गैप शॉट सिलेक्शन, पॉइंट कवर इनके बीच में से गेंद को निकाल दिया। कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रन। कमलाकर पाटील नावाचा, कमलाकर पाटील नावाचा, कमलाकर पाटील नाव। कवर पॉइंट और शॉट एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकाला, मानो सुई में से धागा निकालते हैं उसी तरह से गैप ढूंढने में कामयाब रहे सागर पाटिल के बल्ले से पहला चौका। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 4 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर, जो कि पहला ओवर जारी है। प्रथमेश के ऊपर प्रहार, पहले गेंद पे ऊपर स्वागत किया प्रथमेश का और चौके के साथ अकाउंट ओपन हुआ। चलो जल्दबाजी करें, आज थोड़े लेट मुकाबले हैं। कल 11 बजे सभी मुकाबले खत्म हुए थे और दर्शक तो यही चाहते कि जल्द मुकाबले खत्म हो। इस बार भी हवा में है पहला चौका, उसके बाद बेहतरीन कैच, कैच के नीचे प्रज्योत थे और बेहतरीन कैच। इस मुकाबले की गोल्डन विकेट सागर पाटिल। बैक टू द डगआउट। मुकुंद राजे रे, मुकुंद दादा राजे रे, मुकुंद दादा राजे रे। आहे असा बाजीगर, हुकमी एका दमदारे, हुकमी एका दमदारे, हुकमी एका दमदारे। नेहमी कमलाकर दादांनी साऱ्यांना हात मदतीचा दिलाय, नेहमी कमलाकर दादांनी साऱ्यांना हात मदतीचा दिलाय। कमलाकर पाटील दादा यो भारी समाज सेवक हाय, कमलाकर पाटील। क्या बात आहे, काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण या लाडक्या आयोजक आमचे कमलाकर दादा पाटील, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक समाजसेवक, शांत आणि संयमी माणूस, खरं तर आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस, जो आपल्या पाठीशी उभा असतो तो आपला माणूस। कारण आम्ही नेहमी सांगतो ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बडा। कमलाकर दादा पाटील, निधू दादा केनी, काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, सातत्याने प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। फटका चांगलाय, आल्या संकेत पाटील शुभ संकेत दिलाय, बॉलला पाठवून दिलाय, मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार। थँक्यू। धाव संख्या 10 वरती पहिला बॉल चौकार आला, दुसरा बॉलला विकेट, तिसरा बॉलला षटकार। पहिला बार केला टीम वेलकम उसाटणे, दुसरा बॉल राहिला पेंदर संघाचा, आता तिसरा बार झालाय तो उसाटणे संघाच्या बाजूने। रन संख्या 10। मंडप डेकोरेशन, ऋषभ मंडप डेकोरेशन आपण संपर्क करा। जगन दाडावकर, आपण कुठे असाल, आमचा आवाज ऐकत असाल तर तुम्ही तात्काळ लगेच संपर्क आमच्याशी साधायचा आहे। म्हणजे आयोजकांशी आपण संपर्क साधा। रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर संकेत पाटिल फ्रंट फुट पर आए थे, शायद गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी। अंपायर सचिन कडू का इशारा था वाइड बॉल का और इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या 11 रन। 30 गेंद में 54 की पारी खेलनी है, बिल्कुल रन बनाने हैं।
इस मैदान के ऊपर 95 सबसे बड़ी टोटल सीएसके सिद्दीक करवली टीम ने बनाई। आज भी बेहतरीन क्रिकेट, पहले मुकाबले में 73 रन बने थे जय गणेश व दांसर टीम के, और उसके बाद ये तीसरा मुकाबला आप देख रहे हैं 54 रनों का टारगेट मैदान के ऊपर। पिछले मुकाबले में 40 का टारगेट दिया था। हल्के हाथों से गेंद को ढकेल दिया मिड विकेट की तरफ, वहां फील्डर मौजूद है। एक सिंगल मिलेगी, सिंगल के साथ रन संख्या 12 रन, एक विकेट के नुकसान पर रन संख्या 12। जीतने के लिए अब बात करेंगे तो 54 रनों का टारगेट मैदान के ऊपर है। और बात करेंगे दोनों टीमों की तो दोनों ताकतवर तगड़ी टीमें हैं, इतनी आसानी से दोनों टीमें हार नहीं मानेगी। संघर्ष जारी मैदान के ऊपर। यह गेंद लेग स्टंप के काफी बाहर थी, अंपायर ने इसे वाइड करार दिया। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल की बात करेंगे तो इस समय 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके। अभी भी 41 की आवश्यकता है। 26 गेंदों के ऊपर रन और गेंदों के बीच अंतर थोड़ा सा कम है। .80 की औसत रन बनाने हैं प्रति ओवर। और इस समय अभी तक तो बात करेंगे रन संख्या एक सिंगल के साथ 14 पर पहुंची। पहला पावर प्ले का ओवर बात करेंगे, 2 फील्डर है बाउंड्री लाइन के ऊपर, दोनों के दोनों ऑन साइड में तैनात किए गए। एक लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर, एक मिड विकेट में। ये 2 खिलाड़ी पेंदर टीम ने ऑन साइड में रखे हैं और बिल्कुल ऑफ साइड की क्षेत्र करेंगे। बाउंड्री लाइन पर कोई खिलाड़ी नहीं है। ऑफ साइड में मिड ऑफ तैनात है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात है, कवर पॉइंट तैनात है, और बात करेंगे इस समय पॉइंट तैनात है, और इस समय शॉर्ट थर्ड मैन। ये 5 खिलाड़ी ऑफ साइड में है और ऑन साइड में 2 फील्डर बाउंड्री लाइन के ऊपर, एक 2 खिलाड़ी सर्कल के अंदर आप देख रहे हैं। बिल्कुल एक है शॉर्ट लेग में, एक शॉर्ट बैकवर्ड्स को लेग में। ये पिल की रचना इस बार गैप ढूंढने में कामयाब नहीं रहे। शॉर्ट एक्स्ट्रा कवर में गेंद को रोका और ओवर की समाप्ति। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद 1 विकेट के नुकसान पर वेलकम उसाटणे टीम 15 रन। हॅलो, तर त्याच्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये पाहतो तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ जी स्पोर्ट्स सायकल आपण पाहता, जो प्रेक्षक या स्पर्धेमध्ये लकी ठरेल त्याला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल। खरं तर नियम आहे, जो प्रेक्षक ज्याची चिठ्ठी निघेल नावाची तो प्रेक्षकाला इथे उपस्थित राहणं हे गरजेचं आहे। जर तो प्रेक्षक उपस्थित नसेल तर त्या प्रेक्षकाला गाळलं जाईल आणि पुढची चिठ्ठी लगेच काढली जाईल। त्याच्यामुळे ज्यांना लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी आपलं नाव नोंदवलंय त्या प्रेक्षकाला शेवटपर्यंत राहणं हे गरजेचं राहील। नक्कीच नक्कीच, कारण ड्रॉ बघा, बऱ्याच ड्रॉ आमच्या समोर आलेत, परंतु बघा काही वडील असतात ते आपल्या मुलाच्या नावाची ड्रॉ करत असतात, परंतु लक्ष असू द्या ड्रॉ मुलाच्या नावाची निघली तर मुलगाच इथे उपस्थित राहिला पाहिजे। नंतर सांगाल मी त्यांचा वडील आहे असं काही ऐकून घेतलं जाणार नाही, फक्त तो माणूस इथे उपस्थित पाहिजे। बघा यासाठी टाळ्या वाजवल्या वेलकम उसाटणे संघानं, कारण त्यांना गोष्ट आवडली। धावसंख्या 15, 1 गडी बाद जिंकण्यासाठी आपण पाहिलं लक्ष मैदानाभोवती 54 धाबे चढतात, 39 धाबा येणाऱ्या 24 चेंडू मध्ये बनवायचं। चला पेंदर संघ वेळ घेऊ नका, कारण 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांचा टायमिंग दिला जातोय आणि पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 7 मिनिटं घेतली आहेत, याची गोष्टची नोंद घ्या, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नसते, वेळेसाठी तुम्हाला आम्हा सगळ्यांना थांबावं लागतंय। त्यामुळे मी नेहमीच सांगतोय जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। 24 चेंडू गरज आहेत येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 39 धाब्याची नवीन गोलंदाज क्रिश कोपर करायला। पहिला चेंडू अगदी चांगला होता, खोलात टाकला, परंतु इथे चेंडूला टॅप केलाय, कुठल्या प्रकारचे रन नाहीये। धाबसंख्या आपण पाहिली 15 बती आहे। आता समीकरण 23 चेंडू आणि 39 धाब्याची लक्ष्य आहे। चेंडूने धाबांच्या मधलं अंतर तेवढं मोठं नाहीये, त्यामुळे खरं तर संघर्ष करावा लागेल पेंदर संघाला, परंतु दुसरीकडे वेलकम उसाटणे संघाची सुरुवात देखील चांगली राहिली आहे। संकेत आहे स्ट्राइक एंड बती, फुलटॉस चेंडू चपराक लावली आहे ऑन साइडला, अलॉंग द कार्पेट चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या। काय घडलं की एका ऍक्शन मध्ये फिल्डरने बॉल उचलला नाही, त्याचा परिणाम असं झालं की तिथे 2 धाबा प्राप्त झाल्या। कारण एखादी चूक क्रिकेटमध्ये किती महागात असते, कधी संधी मिळाली तर त्याच्यावरती लगेच रन्स मिळते। बघा रिप्ले मध्ये पाहू शकता, फटका देखील चांगला होता, ऑन साइडचे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलता आलं नाहीये। बाबू येतात विश्वास होते त्या ठिकाणी, 2 धाबा 17 धाबा।
पुन्हा एकदा प्रहार केलाय यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषा बाहेर षटकार. अंबानी ज्वेलर्स कुंदन शेठ यांच्या कटआउटला बॉल हिट झाला आणि षटकार टोकत टीमची टोटल वेगानं पुढे. सुंदर चेंडू होता ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न, तेवढा सुंदर फटका त्याने सजवला, त्याच्या मनगडातली ताकद त्याने सिद्ध केली आणि षटकारानं 23 धावा. पुन्हा एकदा प्रहार, यावेळेस ऑनसाइड मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बनतील दर्शक. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. वायडिश लॉंगॉन मध्ये आपण पाहिलं खरं तर फिल्डर होते लॉंगॉन आणि मिड विकेटला, या दोघांमधलं अंतर भरपूर होतं आणि बॉल एवढा स्पीड मध्ये होता की ते दोन्ही फिल्डर पोहोचण्याच्या अगोदर. परंतु इकडे काय घडलंय, यष्टीरक्षक बीट, दोन फिल्डर बीट, बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा बाहेर. लय भारी चौकार. सत्तावीस धावा स्कोर, धावा संख्या. तिसरे पंच मांग केली गेली आहे. बॅटिंग टीमचा हा कॉल असेल कदाचित, पंचने मला रेफर केलंय. तिसरे पंच आपण पाहणार, हाईट फॅक्टर एक्झॅक्टली किती आहे बॉलला, की बॉलची हाईट फॅक्टर चेक केली जाणार तिसरे पंच. आणि खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी काही आवश्यकता नव्हती, तेच मी सांगितलं की बॅटिंग करणाऱ्या संघाने का रिव्ह्यू घेतला. एवढा सुंदर चेंडू होता, अगदी त्याच्या बॅटला लागलं नाही, परंतु त्यानंतर रन झालेत 31 रन्स, गरज आहे तर 23 धाब्याची. सुंदर चेंडू होता, काहीच गरज नव्हती रिव्ह्यू समाप्त करण्याची, कारण आता त्यांना रिव्ह्यू समाप्त झालेत. बॅटिंग करणारे संघ तुमचे रिव्ह्यू समाप्त झालेत. 31 धाबा स्कोरबोर्ड होती. काय फटकाय, जसा पडला तसं उत्तर मिळालं, टप असा आवाज आला आणि बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. लॉंग 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 बिग वे, आउट ऑफ दी बाग, आर पार स्टेडियम पार षटकार. जिबा 11 गावदेवी पेंदर विरुद्ध तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय हरी मडवी प्रतिष्ठान वेलकम उसाटणे. यानंतरची होणारी लढत तुम्ही पाहणार स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्याला फाईट करेल मैदानावरती ईश्वरी 11 कोणी सी संघ. कोणी सी संघ सातत्याने या ग्राउंडवरती खेळत होतं, त्यांच्यासाठी ग्राउंड खूप लकी आहे. मागच्या काही 2 हप्त्यापूर्वी आपण पाहिलं चॅम्पियनशिप पटकावलं त्यांनी या या मैदानावरती, परंतु सध्याची स्थिती त्यांची पाहिली तर भरपूर चांगली आहे, कारण त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. ज्या दिवशी त्यांनी वडवली चेंज द गेम वडवली संघाला परास्त केलं मकर संक्रांत चषकामध्ये, सुंदर खेळ राहिला. परंतु आता पुन्हा एकदा एक मोठं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ कोणी सी उतरेल मैदानावरती. कोणी बी संघ क्वालिफाय झालं ऑलरेडी सुपर 5 मध्ये, त्यानंतर कोणी सी संघ आज केलेल आणि परवा कोणी ए संघ केलेल, म्हणजे कोणी गावात ते 3 संघ स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र फलंदाज बाद, बिग विकेट. 135
तर 39 धावा झाल्यात. 15 धावेची गरज आहे मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू चांगला होता परंतु त्यानंतर इथे दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. धावसंख्या सिंगल बरोबर 40 वरती. 14 धावेची गरज आहे. प्रेक्षकांचे लक्ष मैदानावरती लागले. दमदार लढत होणार. हा चेंडू पुन्हा एकदा बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. आता दोन्ही फलंदाजांना समजले की प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल जरी घेतली तरी सामना आपण जिंकू आणि त्याच अनुषंगानं बॅटिंग करतात मैदानावरती टीम वेलकम उसाटणे. संकेत खेळतो 10 मध्ये 32. नितीन खेळतो 1 मध्ये 1. स्ट्राईक एंडला संकेत पाटील. ब्लॉकआउटचा चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली 43 वरती. 11 धावेची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. धाबांपेक्षा बॉल जास्त आहेत त्यामुळे शांत पद्धतीनं क्रिकेट वेलकम उसाटणे संघाकडून पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची रिस्क उडवत नाही कारण त्यांना आता कळून चुकलंय की सामना आमच्या बाजूनं जास्त मजबूत झालाय. शेवटचा अंतिम चेंडू इथे डॉट आलाय आणि आता 12 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे. मंडप डेकोरेशन पुन्हा आपण संपर्क करा. मंडप डेकोरेशन जगन दाडावकर आपण संपर्क करा. ऋषभ मंडप डेकोरेशन बाबांचे तुम्ही पाहतायत कुणाल दाडावकर असेल त्यांनी या. कोणीतरी या पण या. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आता 11 धावेची गरज आहे. प्रेक्षकांचं लक्ष मैदानावरती लागलंय कारण लढत सुंदर आहे. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय. सुंदर झेल. संकेत पाटीलचा खेळ समाप्त. 11 मध्ये 33 धावेची शानदार इनिंग. विकेट नंबर 3 संकेत बाद झाल्या. ज्या संकेतनं शुभ संकेत दिलं 33 धावेची शानदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली तो बाद झालाय. नितीन आलाय. नितीन बॅट्समॅन आलाय मैदानाच्या आतमध्ये. नितीन आणि ऋतिक बॅट्समॅन तुम्ही पाहतात. नवीन बॅट्समॅन ऋतिक आलाय परंतु नितीन नॉस्ट्राईक एंडवरती आहे. 2 बॉल खेळलाय 1च धाव आली. 11 मध्ये आता 11ची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये तसंच सामना आपण पाहिला. तुर्भे विरुद्ध मानकिवली संघाने संघर्ष केला. 11 मध्ये 9ची गरज होती. शेवटपर्यंत सामना घेऊन गेले परंतु सरतेशेवटी तुर्भे संघाने विजय मिळवला. यावेळीचा फुलटॉस चेंडू प्रहार फिल्डर होते परंतु बॉलला पाठवला सीमारेखा बाहेर. षटकार आणि सामना पूर्णपणे
वेलकम उसाटणे संघाच्या बाजूनं मजबूत झालाय. संगीत चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतं प्रेक्षकांना. आणि खरं प्रेक्षकांना आज लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आहे बघा. प्रेक्षक वर्ग लाजू नका बिलकुल. तुम्ही या लकी ड्रॉचे कुपन घ्या, आपल्या हातानं लकी ड्रॉ मध्ये टाका, जेणेकरून आपल्या हातातनं भाग्य उजळेल. कोण भाग्यवान असेल, कारण काहींचे हात भाग्यवान असतात. बघूया भाग्य कोणाचं उजळेल. चांगला चेंडू समोर खेळतात, एक सिंगल तर घेणार आणि सिंगलच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. टीमची टोटल धाबसंख्या 51 धाबा. 3 धाबीची फक्त गरज आहे. सामना पूर्णपणे आता वेलकम उसाटणे संघाच्या बाजूने. चला दोन्ही संघ या, पण यानंतर होणारी लढत तरतात. कोणी संघानं टॉस जिंकलाय, तुम्ही समोर या. मुठबळ संघ आपण काढू कक्षा समोर राहा, लगेच सामना सुरू होणार. 14 क्लिंग बोल्ड. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एवढा वेगवान बॉल परंतु इकडे रिप्ले मध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांना. जे ऑनलाईन सध्या मॅच पाहतायत त्यांच्यासाठी रिप्ले अर्थात प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. फार वेगवान बॉल ब्लॉक हॉल मध्ये पडला, अगदी 2 डिंगांच्या मधनं बॉल मिडल स्टंपला, आणि त्यानंतर इथे यष्टा दाखवल्या. धाबसंख्या आपण पाहिली तर 51 धाबा. आता गरज आहे बॉल बॅट फिरण्याच्या अगोदर आधी. काय वेगवान होता बॉल. 7 चेंडू मध्ये आता फक्त 3 धाबीची गरज आहे. नवीन बॅट्समन जयदास पाटील आला. तर पहा आर के इन्व्हर्टरचे मालक आदरणीय सन्मान्य विजयजी राजे यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवस आयवाजेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. चांगला चेंडू, इथे रन घेण्याचा प्रयत्न, फार वेगवान फिल्डिंग पाहायला मिळाली. 7 चेंडू येता 3 धाबीची गरज आहे. मॅच तर चांगली आहे, परंतु पाहूया शेवटच्या अंतिम षटकामध्ये टीम पेंदर कशा प्रकारे संघर्ष करणार. कारण समीकरण 6 चेंडू आणि 3 धाबा. जमतील सारे खेळाडू शान वाढल मैदानाची. जमतील सारे खेळाडू शान वाढल मैदानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हो मानाची. धन्यवाद. आज मितांश सतीश केणी यांचा आज वाढदिवस. बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती लाभू दे, रायगडाची शौर्यता लाभू दे आणि सिंहगडाची शौर्यता लाभू दे, ही शिवचरणी प्रार्थना मी अर्पित करतोय. बेटा गॉड ब्लेस यू. आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाबूराव शेठ पाटील या ठिकाणी आलेत. स्मिथचा वाढदिवस आहे आज, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सहा चेंडू आता 3 धाबीची गरज आहे. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब तोच मजकूर आणि लक्ष्मी नारायण पेटाली आयोजित क्रिकेटची स्पर्धा. पहिला चेंडू विकेट प्राप्त केली आहे. 5 चेंडू 3 धाबा. सुंदर गणपती आता आमच्या शिरावरती. आमच्या शिरावरती. आमच्या शिरावरती. धन्यवाद. चिरण्याचा महागणपती खऱ्या अर्थाने नवसाला पावलाय. आमच्या आदरणीय सन्मान्य एस के एंटरप्राइजेसचे ऑनर कमलाकर शेठ पाटील साहेबांना पावलाय. खऱ्या अर्थाने लकी ड्रॉसाठी नक्कीच प्रेक्षक वर्गाला मेजवाने आपला लकी ड्रॉमध्ये आपण नाव नोंदणी करा. निर्दोजी केनी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 3 दिवस 3 सायकल, प्रत्येक दिवस लकी ड्रॉ. आणि आपला जर नाव टाकाल तोच नक्कीच प्रेक्षक इथे उपस्थित राहायला पाहिजे. तुम्ही आपले मुलांची नावे टाकाल, कोणाची टाकाल, तो एक ग्राह्य धरला जाणार नाही. जो हजीर तो वजीर. नाही नाही बरोबर आहे सायकऱ्यांना, जो असेल त्यालाच मिळणार प्रूफ सहित. बॉल समोर आहे. अजून एक विकेट. अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेल. आज पुन्हा एकदा पलटवार, वार पे वार पलटवार. 2 बॉल 2 विकेट. समाधान भोईरनं टिपलेत, परंतु आता 4 मध्ये 3 धाबीची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख.
उम्मीद पे दुनिया कायम. सामन्यामध्ये काय घडणार, येणारे चित्र कशा प्रकारे असणार, कारण सामना 3 धाबीची गरज 4 चेंडू मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब बदलता जरूर है. वेल बदलली है. 4 चेंडू 3 धावा. 11-12 चेंडू मध्ये 11 धाबीची गरज होती. मी म्हणतो एक डायलॉग आठवला, 12 चेंडूत 7 धावा नाही निघत. तो एक डायलॉग होता. नक्की आपण त्याच्याबद्दल बोलणार, परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आलाय. बाया मात्रे स्ट्राइक एंडला. फटका फसलाय आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. आता काय म्हणणार प्रेक्षक वर्ग, कारण प्रेक्षकांनी डोक्यावर हात लावलं. त्याच्यापेक्षा बघा, झेल सुटल्यानंतर त्यांच्या 11 काढून पैकी जवळ 8 काढून डोक्यावरती हात टाकला. कारण हा झेल किती इम्पॉर्टंट होता. 3 विकेट आले असते, विकेटची हॅट्रिक झाली असती, 10,000चं प्राइज मिळालं असतं, प्लस सामना मजबूत स्थितीमध्ये आला असता. बॉल तर चांगला पाठीमागे चालला, एक सिंगल आली. आता लेग बायच्या स्वरूपात रन आली आहे. आता 1 धाबीची गरज आहे. बॉल राहिलेत 2 चेंडू 1 धाबा. पेंदर संघाचं कौतुक केलं पाहिजे. काय सामन्यामध्ये कमबॅक केलाय, परंतु येणारे 2 चेंडू 1 धाबा. बाया मात्रे बघा, चांगला खेळाडू आहे. बाया मात्रे कॉन्फिडन्स ठेवून खेळावं लागेल. श्याम मात्रे यांचे सुपुत्र आहेत बाया मात्रे. देविदास मात्रे, आपण मॅच एन्जॉय करत असाल, आपलं देखील स्वागत आहे. श्यामदादा, आपण मॅच बघत असाल, आपलंही स्वागत आहे. घरी बसून श्याम मात्रे देखील मॅच एन्जॉय करतात. बाया मात्रे 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 1 धाबीची गरज. चांगला फटकाय. वेल डन. सामना जिंकलाय टीम वेलकम उसाटणे. क्या बात आहे. जबरदस्त लढत राहिली, अप्रतिम. नक्कीच पेंदर टीम, समाधान भोईर आपण हारलात, पण वाघासारखे लढलात आणि दणदणीत विजय प्रस्थापित केलात वेलकम उसाटणे. आणि विशेष सन्मान करणार आहोत आमचे आदर्श खेळाडू विश्वास, आमचे बाबू जावळे परिवार कार्यातून अजय शेठ पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात, ते आयोजक आहेत. चला.